नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत नवीन वर्ष स्पेशल अशी थाळी। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं जावो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आपल्या नवीन वर्षाला आणि रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे खसखस भाजून घेत आहे। खसखस हलकीशी गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। खसखस भाजून झालेली आहे। या आता कढईमध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे आणि तुपावर ओल्या नारळाचा चव परतून घ्यायचा आहे। ओल्या नारळाचा चव छान तुपावर परतून घेऊया। यामध्ये घालायचा आहे किसलेला गूळ। गूळ घालून छान मिक्स करून घेऊया। गूळ छान वितळला गेलेला आहे। छान अजून 2-4 मिनिटे आपण परतून घेऊया। सारण छान तयार झालेलं आहे। यामध्ये भाजलेली खसखस घालून घ्यायची आहे। खसखस घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। त्याचसोबत वेलची पूड आणि जायफळाची पूड देखील घालायची आहे। छान असं मिक्स करून हे सारण आपण थंड करायला ठेवूया। सारण थंड होतंय तोपर्यंत आपण मोदकाच्या उकडची तयारी करूया। पातेल्यामध्ये मी 1 वाटी दूध घातलेलं आहे। तुम्ही तर अर्धा दूध अर्धा पाणी किंवा पाण्याचा देखील वापर करू शकता। त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ। हे छान मिक्स करून घेऊया आणि दुधाला उकळी आणूया। दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी तांदळाची पिठी। हे इंद्रायणी तांदळाची पिठी आहे। तुम्ही आंबेमोहोर किंवा बासमती तांदळाची पिठी देखील इथे वापरू शकता। म्हणजे तुम्ही कुठल्याही सुगंधी तांदळाची पिठी उकडीच्या मोदकासाठी वापरू शकता। छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे। छान अशी उकड आपली तयार झालेली आहे। आपण ही छान हाताने मऊ करून घेऊया आणि मग मोदक तयार करायला घेऊया। छान असे मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहे। चाळणीला आतून तूप लावून घेतलेलं आहे आणि मोदकाच्या साच्याला देखील। हे उकडीचे मोदक आपण साच्यामध्ये बनवणार आहोत। सारण देखील आपलं छान थंड झालेले आहे। मी वरती मनुका आणि बदामाचे काप घातलेले आहे। साच्याच्या आतमध्ये पिठाचा गोळा घालून घ्यायचा आहे आणि चारी बाजूला पीठ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। छान असं पीठ आपलं साच्याला आतमध्ये भरून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि पाठीमागचा भाग बंद करून घ्यायचा आहे। सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। याप्रमाणे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। अप्रतिम असा आपला मोदक, सुंदर असे आपले सर्व मोदक झालेले आहे। आता आपण वाफवायला ठेवूया। इथे मी पॅनमध्ये पाणी घालून आणि एक स्टँड ठेवलेले आहे। त्यावर चाळणी ठेवून 10 ते 15 मिनिटे आपण मोदक वाफवून घेऊया। मोदक होत आहेत तोपर्यंत आपण जिरा राईस तयार करायला घेऊया। पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि 1 चमचा जिरं छान फुललं की यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी बासमती तांदळाचा वापर करत आहे। मी 3-4 पाण्याने बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। हे आपण आता पातेल्यामध्ये घालून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे
आपला जिरा राईस होतोय तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया. कढईमध्ये 3-4 चमचे तेल घातलेलं आहे आणि 2 चमचे बटर. बटर छान वितळलं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आपण मटर पनीरची भाजी बनवत आहोत. जिरं छान फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबीसर रंगावर परतला गेलेला आहे. यामध्ये आता टोमॅटो प्युरी घालूया. यामध्ये मी आलं लसूण देखील घातलेलं आहे. 2 टोमॅटो आणि आलं लसणाची ही प्युरी आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. छान असं परतून झालेलं आहे. यामध्ये आपण किचन किंग मसाला, थोडीशी हळद, लाल तिखट आणि गरम मसाला वापरत आहोत. तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा साखर. टोमॅटोचा आंबटपणा कमी होण्यासाठी आपण इथे साखरेचा वापर करत आहोत. तुम्ही नाही घातली तरी चालेल. छान असं परतून घेऊया. आता यामध्ये काजू, तीळ आणि मगज बी यांची मी पेस्ट घालत आहे. हे मी 4 चमचे इथे घालून घेत आहे. छान अशी पेस्ट मिक्स करून घेऊया आणि ही देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे. साधी सिंपल अशी झटपट होणारी आपली मटर पनीरची भाजी आहे. यामध्ये ताजा मटर मी वापरत आहे. छान असा मटर घालून मिक्स करून घेऊया आणि कट केलेले पनीर आपण यामध्ये घालून घेऊया. तुम्ही पनीरचे पीसेस देखील तळून घालू शकता. मी असेच मसाल्यामध्ये घालत आहे आणि गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. वरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेऊया. छान अशी आपली मटर पनीरची भाजी तयार आहे. आपण 10-12 मिनिटे भाजी उकळून घेऊया. भाजी उकळून होते तोपर्यंत आपण नानची तयारी करूया. इथे मी गव्हाच्या पिठाचे नान बनवणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही. एक चमचा तेल घालायचं आहे. हे छान आपण मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घालून पुन्हा छान मिक्स करून घेऊया. इथे मी 2 वाट्या गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे. तुम्ही याऐवजी मैद्याचा देखील वापर करू शकता किंवा अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ देखील इथे वापरू शकता. मी पूर्णपणे इथे गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. इथे मी पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालत आहे आणि 1 चमचा साखर. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर करत आपल्याला पिठाचा असा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. हे आपण 3-4 तासासाठी झाकून ठेवूया. 3-4 तासानंतर आपण नान बनवायला घेऊया. 3 ते 4 तास झालेले आहे. आता आपण नान बनवायला घेऊया. छान असा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे.
थोडंसं इथं कोरड्या पिठाचा मी वापर करत आहे. नान आपण लाटून घेऊया. वरती मी कलोंजी लावत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, यामुळे नान दिसायला अगदी सुंदर दिसतो. छान असं वरून लाटून घेऊया, म्हणजे कोथिंबीर पडणार नाही. छान असा आपला नान लाटून झालेला आहे. याप्रमाणे आता नानच्या मागच्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तव्याला नान चिटकला जाईल. याप्रमाणे सर्व बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. तवा छान गरम झालेला आहे, यावर आपण नान घालून घेऊया. 2 मिनिटांनंतर आपल्याला याप्रमाणे नान शेकून घ्यायचं आहे. यासाठी आपल्याकडे दांडी असलेला तवा हवा आहे. याप्रमाणे आपल्याला नान शेकून घ्यायचं आहे. सर्व बाजूला आपण नान भाजून घेतलेला आहे. तुम्हाला पाठीमागचा भाग देखील दाखवते. सुंदर अशी मागची बाजू देखील आपली भाजली गेलेली आहे. आता आपण बटर नान बनवत आहोत, त्यामुळे मी वरून बटरचा वापर करत आहे. नानला छान असं सर्व बाजूनी बटर लावून घ्यायचं आहे. सुंदर असं आपलं पौष्टिक हेल्दी नान तयार आहे. नवीन वर्षाची नवीन रेसिपी, नवीन थाली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. उकडलेल्या मोदकावर तुपाची धार आणि सुंदर अशी आपली थाली तयार. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.